नमस्कार, मी बंडी श्याम पाठक गुरुजी. आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतोय. आज आपण बोलणार आहोत वटसावित्री या पूजेबद्दल. कारण वटसावित्री पूजा महिलांसाठी खास विशेष पूजा सांगितलेली आहे आणि ती पूजा येत आहे, ते व्रत येत आहे 29 जून 2026 रोजी याच महिन्यामध्ये. आणि म्हणून या व्रताची माहिती काय असावी, कोणती वेळ असावी, पूजेची सामग्री काय असावी, हे सगळं आपल्याला या ठिकाणी मी सांगणार आहे. पहिल्यांदा आपण वेळ समजून घेऊयात. वेळ आहे अमृत योग आहे. सकाळी 6:05 ते सकाळी 7:44 म्हणजे सकाळी 6 ते 7:44 हा पहिला कालावधी जो अमृत योग सुरू आहे. पण तो तुम्हाला शक्य होणार नाही, कारण मेकअपला 1.5 तास लागतो आपल्याला, पुन्हा घरची आवरसावर करावी लागणार आहे, म्हणून ती वेळ आपल्याला जमणार नाहीये. पुढे येते राहूचा काळ येतोय. मात्र मग तो राहूचा काळ चालणार नाही आपल्याला. तो सकाळी 7:44 सुरू होईल ते 9:24 तो राहू काळ असेल. त्या कालावधीमध्ये पूजा करणं टाळावं शक्यतो आपण. पुढे आहे मग मात्र एक उत्तम काळ येतोय, तो शुभ काळ येतोय. 9:24 ते 11:15 वाजेपर्यंतचा जो कालावधी आहे तो मात्र आपल्याला परफेक्ट बसेल. आपली सगळी कामं बिमं सगळं मेकअप करून आपल्याला त्या ठिकाणी पोहोचता येईल. एका वटाच्या झाडाजवळ जाऊनच मात्र पूजा करायची आहे. आता कित्येक वेळेला काय होतं माहिती आहे का, काही मंडळी तर वडाची फांदी आणतात तोडून आणि घरामध्ये तिची पूजा करतात. चालणार नाही. जे वृक्ष आहे त्या वृक्षाजवळ जाऊनच तुम्हाला पूजा करायची आहे, लक्षात घ्या. आता ती पूजा कोणासाठी करायची आहे? पतीसाठी करायची आहे, दीर्घ आयुष्यासाठी करायची आहे, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी करायची आहे. का करायची आहे? कारण सत्यवानाचे जीव जे आहेत, प्राण जे आहेत, ते सावित्रीने त्याच वटवृक्षाच्या जवळ परत मिळवले होते. म्हणून त्या वटवृक्ष साक्षीला होता की एक सावित्री जी सत्यवानाची प्रिय पत्नी आहे आणि पतिव्रता आहे, अशा पत्नीने आपल्या पतीचा प्राण जो आहे तो यमराजाकडून परत मिळवला होता. आणि तोच वृक्ष जो आहे तो वटवृक्ष आहे. म्हणून वृक्षाजवळ जाऊनच ती पूजा करायला सांगितलेली आहे, एवढं मात्र लक्षात असू द्या. जाताना मात्र ताटामध्ये हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षदा, वस्त्र, सुपारी, विड्याची पानं, सुट्टा पैसा, नैवेद्याला गुळ खोबरं किंवा फळ किंवा आंबा आणि एक सुतगुंडी लागेल मात्र. कारण 7 फेरे मारायचे ना आपल्याला त्या वृक्षाला, त्या सुतगुंडीने, म्हणून सुतगुंडी पण लागेल. आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पूजा करायची. तिथे जर गुरुजी असेल तर आपलं काम सोपं होतं. गुरुजी 2 मंत्र म्हणून पूजाही करतात आणि आपलंही बरं पडतं. आणि गुरुजी नसतील तर मात्र आपण स्वतःहूनच त्या ठिकाणी पूजा करून, कथा ऐकून, आरती करून प्रसाद घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही पूजा आपल्याला करायची आहे. खास करून या व्रताचा फक्त विशेष महत्त्वाचं काय आहे की याची वेळ असली महत्त्वाची आणि पूजेची सामग्री याप्रमाणे आपल्याला करायची आहे. बघा, एका वृक्षाची पूजा केल्याने एका पतीचा जो काही जीव आहे तो परत मिळवला होता. आपल्याकडे काय देव येत नाही का? देव आहेत ना आपल्याकडे. आपली श्रद्धा तशी असली पाहिजे. श्रद्धा असेल तर पुंडलिकासाठी सुद्धा पांडुरंग विठ्ठल येऊन उभा राहतो. केवळ उभा नाही राहत, वेटिंगवर असतो. जोपर्यंत माझ्या मातापित्यांच्या पायात मी दाबणं पूर्ण होत नाही, तू उभा राह विटेवरती. आणि केव्हाची गोष्ट आहे? सत्ययुगातली, त्रेतायुगातली का द्वापार युगातली? 800 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग 800 वर्षापूर्वी जर भगवंत विठुराया येऊ शकतात महाविष्णूच्या रूपामध्ये, आता का नाही येऊ शकत? येऊ शकतात. फक्त श्रद्धायाम लभते फलम. आपली श्रद्धा तशी असेल तर निश्चितपणे आपल्याला त्या व्रताची फळं हे मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं नवनवीन धार्मिक विधीबद्दल माहिती घेण्यासाठी आमच्या जनवॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.